बोटाला पाहिजे त्याच्यात पहिले समोर इकडे दाखव भवरात आपल्या गोबीच्या फुकली दाखव 60 टन माल होता का खोटं तर बंदे एजंटचे पुन्हा फोन येऊ राहिले म्हणजे 60 ते 65 घरी गेलं मी 12 रुपयांना भाऊ म्हणजे मी आलो म्हणजे पाल मी निघालो म्हणजे निघे 56 या ना काही येऊ नका म्हणा नाही भाऊ म्हणलं यूज नका म्हणलं तर आणि ज्याचा जो सौदा होऊन होता किशोर ते तोच देखता आले ज्याचा जो सौदा या आतमध्ये बोटाला पाहिजे त्याच्यात पहिले समोर इकडे दाखव भवरात आपल्या गोबीच्या फुकली दाखव माझं नाव ज्ञानेश्वर कृष्णाजी उगेमुगे राहणार अल्लीपूर तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा। माझी टरबूजाची शेती 3 एकर होती। 3 एकरपैकी काही राहिलेलं नाही, गार झाली आहे। अर्धा किलो ते 1 पाव इथपर्यंत पूर्ण नुकसान झालं आणि तुम्ही येऊन बघू शकता शेतामध्ये। आता पर्याय तर काही नाही आहे याला, एकही असं राहिलेलं नाही टरबूज शिल्लक का चांगला आहे बा, पूर्ण फुटून गेले आहे। आणि आजही हा प्लॉट दिला होता आम्ही, आज येणार होते काढायला। पूर्ण 12 रुपये किलो प्रमाणे पूर्ण प्लॉट दिला होता हा। आज गाड्या लागणार होत्या तोडणीला आणि पूर्ण प्लॉट झाला होता। 4 ते 6 किलो पर्यंत माल आहे, 7 किलो पर्यंत पूर्ण। याचा टोटल खर्च आम्हाला 2.5 ते 3 लाख रुपये पूर्ण खर्च आहे याचा। प्रशासनाकडे कोणती मागणी आहे तुमची? आता प्रशासन देईन ते मागणी समजायची। आता मागणी का राहणार आहे शेतकऱ्याची, कुठपर्यंत राहणार आहे आणि काय देणार आहे ते आता त्यांचं बघू। माझं नाव योगेश ज्ञानेश्वरराव उगेमुगे। माझ्याकडे 12 एकर शेती आहे, त्यापैकी 3 एकर टरबूजाचा प्लॉट होता। तर अवकाळी पावसामुळे पूर्ण प्लॉटची नुकसान झाली, पूर्ण प्लॉट फुटून गेला। तुम्ही बघू शकता पूर्ण टरबूज दिसते इथं, पूर्ण गार झाली, आंब्यावानी बोरावानी मोठी। आणि नुकसान खूप झालं। लागत खर्च कम से कम 3 लाख रुपये आहे याचावाला पूर्ण। आणि मोठी गार बघू शकता तुम्ही किती आहे, तर अर्धा किलोची। कम से कम याचा भरपाई जरी आपण म्हणलं तर 8 लाख रुपयाचं नुकसान आहे याच्यात। प्रशासनाकडे कोणती मागणी आहे? प्रशासनाकडनं फक्त भरपाई भेटावं बा अवकाळी पावसामुळे फक्त।